स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहते. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर हा आहे आपल्या राजांचा स्टॅच्यू कचऱ्यामध्ये आहे इथे, कारण की महाराज त्या वाड्यामध्ये आलेले, परंतु महाराजांना जो पकडलं ती जागा ही नाही आहे. ती जागा आहे तिकडे खाली नावडी नदीच्या काठावर, की म्हणजे ती संगमेश्वर जिथे मार्केट बसतो त्या मार्केटच्या बाजूला जे आहे नदी, त्या ठिकाणी महाराजांना ऍक्च्युअली मध्ये पकडलं. तर तुम्ही जे मित्रांनो पिक्चर वगैरे बघता ना, त्या पिक्चर मध्ये तुम्हाला असं दाखवलं जातं की एक असा स्टॅच्यूचा व्ह्यू दाखवला जातो आणि तिथे ते पकडलंय, पण तसं नाही आहे. महाराजांना ऍक्च्युअल मध्ये पकडलंय ती जागा आहे नावडी नदीच्या काठावरती, म्हणजे ती मिळते आपल्याला संगमेश्वरचा जो मार्केट बसतो त्या ठिकाणी. आणि इथे महाराजांनी स्टे केलेला. त्यानंतर जेव्हा मुघल आले त्यावेळी जेव्हा लढाई चालू झाली, तेव्हा मग लढाई महाराज जेव्हा आपल्या रायगडाकडे रवाना होत होते त्यावेळी त्यांना तिथं पकडलं. बाकी मित्रांनो, तुम्हाला इथला बाजूचा परिसर दाखवतो. आता मला जितकं माहिती आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं. आणि हे बघा, महाराजांचा स्टॅच्यू इथे आहे असं.